नमस्कार. एका बाजूला मुंबईची चकचकीत स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला गावाकडची रखरखीत आव्हानं. पनवेल एक असा मतदारसंघ जिथे भारताचं भविष्य आणि भूतकाळ रोज एकमेकांना भिडतात. आज आपण पनवेलच्या राजकीय आरोग्याचा, त्याच्या नसानसांचा अभ्यास करणार आहोत. आपलं उद्दिष्ट कोणत्याही पक्षावर किंवा नेत्यावर टीका करणं नाहीये, तर त्या प्रणालीला समजून घेणं आहे जी जमिनीवरच्या लोकांच्या आयुष्यावर थेट परिणाम करते. हे समजून घेण्यासाठी की तळागाळात लोकशाही नक्की कशी काम करते आणि ती लोकांच्या भल्यासाठी अधिक प्रभावी कशी बनवता येईल. हे चित्र आहे पनवेलचं. इथे सिमेंटची जंगलं आणि हिरवीगार शेतं यांच्यात एक अदृश्य सीमारेषा आहे. बघा, एका बाजूला महानगराच्या विकासाची धावपळ दिसते, मोठे रस्ते, उंच इमारती, तर दुसऱ्या बाजूला आजही पिण्याच्या पाण्यासाठी, चांगल्या रस्त्यांसाठी आणि आपल्या जमिनीच्या हक्कांसाठी संघर्ष सुरू आहे. ही दोन वेगळी जगं एकाच ठिकाणी एकत्र नांदतात आणि संघर्षही करतात. आणि हाच संघर्ष आहे जो इथल्या राजकारणाला दिशा देतो आणि प्रत्येक निवडणुकीचा निकाल ठरवतो. तर आपल्या या विश्लेषणात आपण पुढे कसं जाणार आहोत? सर्वात आधी आपण पनवेलची गोष्ट समजून घेऊ. त्यानंतर थेट आकड्यांमध्ये शिरून निकालाचं विश्लेषण करू. मग गेल्या 30 वर्षांच्या राजकीय इतिहासाचा मागोवा घेऊ, हे समजून घेण्यासाठी की सत्तेची समीकरणं का आणि कशी बदलली, आणि या सगळ्या माहितीच्या आधारावर 2029 साठी एक स्पष्ट मार्ग कसा तयार करता येईल याचा एक आराखडा पाहू. चला तर मग सुरू करूया. चला सुरुवात करूया पनवेलच्या रचनेपासून. विचार करा, एकाच घरात 2 पिढ्या राहतात. एकीला मॉलमधली कॉफी हवी आहे तर दुसरीला शेतातल्या विहिरीची चिंता आहे. पनवेलची राजकीय परिस्थिती काहीशी अशीच आहे. इथे पनवेल महानगरपालिकेचे नागरी प्रश्न आहेत, म्हणजे कचरा, ड्रेनेज, ट्रॅफिक, आणि त्याचवेळी ग्रामीण भागातील शेतीचे प्रश्न म्हणजे पाणी, जमिनीचं संपादन, अपुऱ्या सुविधा, हे सगळं एकत्र येतं आणि यामुळेच इथल्या राजकारणाची गणितं खूपच गुंतागुंतीची बनतात. हे आकडे पनवेलची हीच दुहेरी ओळख दाखवतात. एकीकडे MTHL आणि विमानतळासारखे मोठे प्रकल्प विकासाची नवी दारं उघडत आहेत. लॉजिस्टिक्स आणि सेवा क्षेत्रात वाढ होत आहे. पण त्याच नाण्याच्या दुसऱ्या बाजूला 5.5 लाखांपेक्षा जास्त मतदारांची वाढणारी लोकसंख्या आहे. शहरी ग्रामीण रचनेमुळे जुन्या समस्या म्हणजे पाण्याची टंचाई आणि घरांची कमतरता अधिकच गंभीर होत चालल्या आहेत. असं म्हणता येईल की इथे विकास आणि वेदना हातात हात घालून चालले आहेत. आता थेट आकड्यांवर येऊया. कारण राजकारणात भावना आणि भाषणं महत्त्वाची असतात, हो, पण शेवटी निकाल ठरवतात ते आकडेच. मग 2024च्या निवडणुकीचे निकाल आपल्याला नक्की काय सांगतायत? चला, ह्या जनादेशाची उकल करूया आणि समजून घेऊया की मतदारांनी नक्की कोणाला आणि का कौल दिला. 51,091 हा आकडा 2024च्या निवडणुकीत भाजपच्या मोठ्या विजयाची घोषणा करतो. वरवर पाहिलं तर ही एक सरळ, स्पष्ट विजयाची कहाणी वाटते. पण एक विश्लेषक म्हणून आपलं काम फक्त काय झालं हे सांगणं नाही, तर ते का झालं याचा शोध घेणं आहे. आणि जर आपण थोडे खोलवर गेलो तर या आकड्याच्या मागे एक वेगळंच चित्र दिसायला लागतं. मताधिक्यासोबत मतांची टक्केवारी पाहिली की चित्र अधिक स्पष्ट होतं. भाजपला जवळपास 48% मतं मिळाली आहेत, जी एक मजबूत पकड दर्शवते, यात शंका नाही. पण त्याचवेळी प्रमुख विरोधी पक्षालाही 34%हून अधिक मतं मिळाली आहेत. याचा अर्थ असा की विरोधकांकडे एक मोठा जनाधार आहे, जरी तो विजयासाठी अपुरा ठरला तरी. आणि उरलेली 17% मतं इतर उमेदवारांमध्ये विभागली गेली, जे राजकीय समीकरणात खूप महत्त्वाची ठरतात. आता जवळपास निम्मी मतं मिळवून जिंकणं हे नक्कीच मोठं यश आहे. पण प्रश्न हा आहे की केवळ विजय हेच मतदारसंघाच्या आरोग्याचं खरं चित्र दाखवतं का? की या विजयाच्या पलीकडे मतदारांच्या मनात काहीतरी वेगळं सुरू आहे? कारण लोकशाहीत केवळ जिंकलेलेच नाही, तर मतदानापासून दूर राहिलेले आवाजही तितकेच महत्त्वाचे असतात. आणि त्याचं उत्तर या आकड्यांमध्ये दडलेलं आहे. 2014 ते 2019 दरम्यान मतदानात तब्बल 12%ची मोठी घट झाली. याचा अर्थ हजारो मतदार मतदानापासून दूर राहिले. ही केवळ आकडेवारी नाही, तर हे व्यवस्थेवरील उदासीनतेचं किंवा नाराजीचं एक मोठं लक्षण आहे. हा एक प्रकारचा मूक इशारा असू शकतो. 2024चा अधिकृत डेटा अजून उपलब्ध नाही, पण हा ट्रेंड दुर्लक्ष करण्यासारखा अजिबात नाही. आजची परिस्थिती नीट समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावून पाहावंच लागेल. कोणताही राजकीय बदल एका रात्रीत होत नाही. त्याची मुळं अनेक वर्षांच्या घटनांमध्ये रुजलेली असतात. चला तर मग गेल्या 3 दशकांचा आणि 7 निवडणुकांचा प्रवास पाहूया आणि समजून घेऊया की पनवेलमधील सत्तेची समीकरणं इतकी का आणि कशी बदलली. हा प्रवास बघा. एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता, जिथे त्यांची खोलवर पकड होती.
त्यानंतर 2009मध्ये काँग्रेसने विजय मिळवला आणि मग 2014 पासून प्रशांत ठाकूर यांनी पक्षांतर करून भाजपचा झेंडा फडकावला, जो आजही कायम आहे. हा बदल केवळ नेत्यांचा किंवा पक्षांचा नाही, तर लोकांच्या बदलत्या अपेक्षांचा आणि राजकीय प्रणालीतील बदलांचा आहे. आणि इथेच लोकशाहीचं खरं महत्त्व समोर येतं. माहितीपूर्ण सहभाग हा प्रत्येक नागरिकाच्या सन्मानाचा भाग आहे. जेव्हा लोकांना वाटतं की त्यांचे प्रश्न ऐकले जात नाहीत, तेव्हा ते व्यवस्थेपासून दूर जातात. म्हणजे विजयाची कहाणी फक्त एका पक्षाच्या ताकदीची नसते. इथे आपण पाहतोय की 2009 नंतर काँग्रेसची मतं कशी विखुरली, महाविकास आघाडीसारख्या आघाड्यांमध्ये एकसंधता कशी राहिली नाही आणि त्याचा थेट फायदा कोणाला झाला. मतदारांमधील अनास्था आणि विरोधी पक्षांमधील विसंवाद या दोन प्रणालीगत कारणांमुळे भाजपचा मार्ग कसा सुकर झाला हे या इतिहासातून स्पष्ट दिसतंय. बरं, आत्तापर्यंत आपण निदान केलं, समस्या ओळखल्या, आकडे पाहिले आणि इतिहासाचा अभ्यास केला. आता निदानातून रणनीतीकडे वळूया. पनवेलमधील राजकीय पक्षांसाठी, विशेषतः विरोधी पक्षांसाठी संरचनात्मक बलस्थानं काय आहेत, कमकुवतपणा काय आहे, संधी कुठे आहेत आणि धोके कुठून आहेत, हे सगळं तपासूया. कोणत्याही विरोधी पक्षासमोर हे चित्र अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला संधी आहे, लोकांमध्ये असलेला तीव्र असंतोष, पाण्याची समस्या, रखडलेले प्रकल्प, हे मुद्दे आहेत. पण दुसऱ्या बाजूला आव्हानंही मोठी आहेत. पक्षाची कमजोर संघटनात्मक बांधणी, आघाडीतील अंतर्गत मतभेद आणि सत्ताधारी पक्षाच्या तुलनेत संसाधनांची प्रचंड कमतरता. या दोन्हीमध्ये समतोल साधणंच खरं आव्हान आहे. पाण्याचा टँकर आमचा जीव आहे, उपाय नाही, हे एक वाक्य हजारो विश्लेषणांपेक्षा जास्त प्रभावी आहे. जेव्हा एखादा रहिवासी असं म्हणतो, तेव्हा ते केवळ पाण्याबद्दल नसतं, ते तुटलेल्या विश्वासाबद्दल असतं, अपूर्ण आश्वासनांबद्दल असतं आणि प्रशासनाच्या अपयशाबद्दल असतं. हीच ती दरी आहे जी मतदार आणि नेते यांच्यात निर्माण झाली आहे. आणि पाण्याच्या टँकर उपाय नाही यासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी हा चतुर्मुख सिद्धांत एक प्रभावी आराखडा ठरू शकतो. म्हणजे काय? तर फक्त रस्त्यावर उतरून चालणार नाही. 1. तळागाळात मजबूत संघटन हवं. 2. लोकांच्या मुद्द्यांना आवाज द्यायचा. 3. जनतेचे सरकार विरुद्ध संपर्कहीन शासक अशी एक विश्वासार्ह कथा तयार करायची. आणि 4. मित्रपक्षांना एकत्र ठेवून मतांची विभागणी टाळायची. या चारही आघाड्यांवर एकाच वेळी काम केल्याशिवाय कोणताही राजकीय बदल शक्य नाही. आता पनवेलच्या नागरिकांच्या काही विशिष्ट आणि नोंदवलेल्या तक्रारींवर नजर टाकूया. कारण कोणतीही रणनीती हवेत तयार होत नाही, ती लोकांच्या दैनंदिन समस्यांमधून जन्माला येते. या समस्याच कोणत्याही प्रशासकीय मार्गाचा पाया कशा बनतात ते पाहूया. ही आहे लोकांची प्राधान्य यादी. पाणी, घर, नोकरी आणि प्रवास. करंजाडेमधील पाण्याची तीव्र टंचाई, अनधिकृत घरांवरील कारवाई, रखडलेले विमानतळ आणि मेट्रो प्रकल्प आणि वाढती महागाई. या केवळ तक्रारी नाहीत, तर या प्रशासनाच्या कामगिरीचे मोजमाप करण्याचे मापदंड आहेत. हीच लोकांच्या दैनंदिन जीवनातील संघर्षाची आणि अपेक्षांची कहाणी आहे. प्रशासन म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर निवडणुकीतील आश्वासनांना नागरिकांसाठी मूर्त दैनंदिन वास्तवात बदलण्याची प्रक्रिया. ही एक तक्रार आणि तिच्या निराकरणातील पूल आहे. आणि जेव्हा हा पूल कमकुवत होतो, तेव्हा लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास उडतो. आता समारोपाकडे वळताना भविष्याचा वेध घेऊया. पनवेलसाठी प्रभावी आणि लोकाभिमुख नेतृत्व कसं असू शकतं? नेतृत्व असं असावं जे लोकांच्या गरजा ऐकून घेईल, त्यांच्या समस्या समजून घेईल आणि त्यांच्या सन्मानाचा आदर करेल. लोकांचा विश्वास जिंकणं म्हणजे केवळ त्यांच्याशी संवाद साधणं नाही, तर त्यांच्या माहितीचा आणि मताचा आदर करणं. आजच्या डिजिटल युगात लोकांची माहिती वापरताना त्यांच्या गोपनीयतेचा आणि संमतीचा आदर करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांची संमती घेऊन त्यांच्या गरजांनुसार काम करणं हेच खऱ्या लोकप्रतिनिधीचं लक्षण आहे. ही स्लाइड एक काल्पनिक वचननामा दाखवते. यातून हे स्पष्ट होतं की कोणतीही राजकीय संघटना मतदारांच्या तक्रारींशी थेट निगडीत, स्पष्ट आणि मोजता येणारी आश्वासने देऊन विश्वास कसा निर्माण करू शकते. उदाहरणार्थ, केवळ पाणी देऊ असं न म्हणता टँकरवरील अवलंबित्व 50% कमी करू असं मोजता येणारं वचन देणं. याला म्हणतात विश्वास आणि कामगिरीवर आधारित राजकारण. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न: वेगवान बदलांच्या या युगात राजकीय यशाचं खरं माप काय आहे? निवडणुकीतील विजयाचं मताधिक्य की जमिनीपासून लोकांच्या मनातून मिळवलेल्या विश्वासाचं मोजमाप? विजय मोठा की विश्वास मोठा, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.